गुड मॉर्निंग एव्हरीवन. नवीन दिवसाची नवीनाची सुरुवात. तर आज आहे मंडे. काल सॅटर्डे संडे 2 दिवस सुट्टी असली की मंडेला थोडंसं उठायला हेच पडतं. पण काय करणार, आता स्कूल लवकर आहे त्याच्यामुळे उठावंच लागतं. रिवला सोडून आले स्कूलमधून आणि तिला टिफिनमध्ये दिल्यात चपात्या वगैरे. आता भाजी बनवते, मस्त घेवड्याची शेंगाची भाजी बनवली. इकडं भाजी रेडी आहे. हे बघा, चपात्या वगैरे पण झाल्या बनवून. किचन थोडंसं आवरून घेते, नाश्ता थोड्या वेळाने बनवणार आहे, तर मग थोडंसं किचन आवरून घेते. तिच्यापुरतीच भाजी वगैरे बनवली होती तर सकाळी सकाळी. आता राहिलेला स्वयंपाक बनवून घेतला सगळा आणि मस्त असं चहा ठेवते माझ्यापुरतंच. सकाळी गरम पाणी घेतले मी, थोडंसं आलं टाकते कारण माझं थोडंसं सर्दी झाली, घसा पण खराब आहे. मग आल्याचा चहा घ्यावा म्हटलं आणि बाकीचे कामं नंतर करते. चपात्या पण थंड झाल्यात, लगेच डब्यामध्ये ठेवून देते. लगेच ठेवलं तर चपात्याला असं थोडंसं ओलं ओलं आणि खालची एक चपाती आहे ना, तर ती अशी एकदम पाण्याने हे होऊन जाते. त्याच्यामुळे मग थोडंसं जाळीवरती ठेवते आणि थंड झाल्याच्या नंतर मग डब्यामध्ये ठेवून देते. इकडे चहा पण झालाय रेडी. एवढी सकाळपासून पळापळी असते ना, मग तेवढंच 5 मिनटं चहा घेते मी बसून आणि राहिलेले कामं करते नंतर. आता कोणाकोणाची अशी चहा घेतल्याशिवाय सुरुवात होत नाही. माझी तर म्हणजे सुरुवातच चहाने होते. तसं कमी साखरेचाच घेते मी, पण चहा घेतेच. तर इकडं मी नाश्त्यासाठी सँडविच बनवते. ह्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आपल्या चॅनलवरती, नसेल बघितली तर नक्की जाऊन चेक करा. तर इथं कांदा आणि टोमॅटो फक्त घेतले आणि त्याच्यामध्ये मेयोनीज टाकून ते ब्रेडवर स्प्रेड केले आणि वरून थोडंसं चीज टाकले. आणि हे घरचं तूप आहे, मी बनवलेलं आहे आणि त्या तुपामध्ये भाजते कारण मी बटर नाही यूज करत. तुपामध्ये भाजून घेते सँडविच. असं पण तूप पण खाल्लं जातं आणि टेस्ट पण छान लागते तसे तुपाची. दोन्ही छान छान तूप लावून भाजून घेते. कमीच गॅस ठेवायचा. थोडासा गरम झाला ना, नंतर कमीच गॅस ठेवायचा. सँडविच होतात तोपर्यंत बाकीचा पसारा पण आवरून घेते लगेच. हर्ष आणखीन उठलेलं नाही आहे, त्यांचा टिफिन पण पॅक करते लगेच. बेडरूममधलं पण आवरून घेते लगेचच. नाश्ता होते तोपर्यंत बाकीचे पण कामं होतात. झाडांना पण पाणी द्यायचे. तसं सकाळी सकाळी इकडं ऊन येतं त्याच्यामुळं ते सुकलेले जातच झाडं, पण सकाळी सकाळी पाणी देते थोडं थोडं. झाले बघा, दोन्ही साईडने छान भाजले खरपूस असं. मस्त भाजलेत. दाखवते तुम्हाला पण, असे मस्त कडक क्रिस्पी झालेत. हे बघा. चला मग नाश्ता करून घेतो आम्ही. हर्ष पण उठलाय. नाश्ता करून झाला आमचा. तर भांडे गॅसावरून घ्यायचे, म्हणजे गॅस धुवून घेते मी सगळं झाल्यावर. रात्री तसं धुवून घेतलं असतं पण सकाळी थोडं स्वयंपाक करून घाण होतं ते, मग मी सकाळी पण एकदा घासून घेते वरवरचं. कधी पुसून घेते, घासून घेते. जर जास्त घाण असेल तेलकट वगैरे तर घासून घेते. किचन कट्टा आवरून घेतला आणि लगेच भांडे पण घासून घेते तसे. हे बघा झाले, किचन कट्टा आवरून झालाय. आता भांडे राहिलेत, भांडे घेते घासून लगेच. तोपर्यंत कट्टा पण सुकून जाते. भांडे पण झाले. तर बघा बेसिन वगैरे सगळं क्लीन झाले. हर्षला लगेच आंघोळ वगैरे घातली. हे बघा त्याचं रडणं चालले, त्याला करायचे नसते सकाळी सकाळी आंघोळ. हाय म्हणतोय. त्याचं पण लगेच आवरून घेते. सकाळी एकदा आवरले म्हणजे मग
कारण एकदा तो परत थोडा वेळ जरा निघून गेला की अंघोळ करायला नाहीच म्हणतो. मग सकाळी सकाळी त्याला अंघोळ घालते आणि फ्रेश करते. आणि त्याला थोडीशी सर्दी झाली त्याच्यामुळे थोडंसं त्याचा चेहरा पण सुकला आहे, थोडा किरकिर पण करते. बघा त्याला पिंक कलर खूप आवडतो. पिंक कलरचा गंध लावायचा आहे त्याला. तो दुसरा कुठलाच गंध लावायला नाही, फक्त पिंक कलर पाहिजे त्याला. बघा कसे नखरे चालले त्याचे. आता आणखीन एक लावायचं त्याला. खूप जास्त गंध आवडतो त्याला. आणि इकडे दाखव म्हणतो माझ्याकडे कॅमेरा, त्याला हाय करायचे. तर मग त्याचं आवरून घेतलं लगेच. माझं पण देवपूजा वगैरे करून घेते लगेच. देवपूजा करून झाली आणि थोडीशी त्याला सर्दी झाली त्याच्यामुळे म्हटलं थोडं शेकावं त्याला. आंघोळ झाली की लगेच थोडंसं ओवा गरम केला आहे. माझे पण सगळं आवरून झालं काम आता जस्ट. त्याला खायला दिलं थोडंसं, तो खातोय. बाकीचे सगळं आवरलं, जेवण वगैरे बाकी आहे माझं. आणि ह्याचं बघा डान्स करतोय तो. नंतर डायरेक्टली मी 3-4:30 वाजताचं शूट घेतला. रिऊ आली आणि तिला क्लासला सोडायला चालले होते आम्ही. खाली तिचे क्लास असतो 4:30 वाजता. आणि थोडंसं हर्षला पण मी म्हणजे 5 वाजता वगैरे असं खाली नेत असते. घरात बसून पण बोर होतं आणि थोडंसं मी त्याच्या स्क्रीनचा पण हे करून घेतलं. म्हणजे मोबाईल, TV वगैरे जास्त मी त्याला नाही देते, कारण त्याचा टायमिंग थोडासा खेळण्यात ह्याच्यातच स्पेंड करते. तर आपण थोडंसं त्यांच्याबरोबर पण खेळायचं आणि त्यांना पण थोडंसं बाहेरचं वातावरण पण दिलं पाहिजे. कारण घरात बसल्यानंतर ते कंटिन्यू मोबाईल आणि TVच असते. तर थोडंसं स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी ह्या तर गोष्टी आपण वेळ काढलाच पाहिजे मुलांसाठी, मला तर वाटतं. मी किमान किती पण काम असलं तर थोडा वेळ तर हर्षसाठी देते. त्याला खाली ने, खेळ आणि थोडंसं ॲक्टिव्हिटी केल्यानंतर ते पण फ्रेश राहतात आणि त्या पण गरजेचं पण आहेत. थोडंसं खाली गेलं की ते म्हणजे भेटतात सगळे, हे होतंय आणि तो पण नादी लागतो. तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.